प्रसंग आठवते. ती 10वीला होती तेव्हाची एक सहज गंमत म्हणून सांगते, की तिने मला सांगितलेलं की तू महिनाभर सुट्टी घ्यायची. तेव्हा तर आई पण होती बरं का. तर मी म्हटलं ठीक आहे घेतली. बघ म्हटली नंतर तू म्हणजे शब्दाला जा म्हणजे असं तिचं ते फिरवू नकोस. हां, फिरवू नको शब्द. अरे म्हटलं घेतली सुट्टी. झालं. तशा एक 2-3 दिवसात संस्थेमध्ये आमची मीटिंग चालू होती. तर 10वीच्या मुलांना कुणी कुठले विषय शिकवायचे असं चाललं होतं. माझ्यावर आलं ते म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटची बोलत होती, तू काय शिकवणार? एक काम कर तू मराठी घे. आणि अगं मी तर महिनाभर आणि गप्प झाले. आणि मग मी बोलले, अरे मी सानूला बोलली आहे की मी महिनाभर सुट्टी घेणार आहे म्हणून. मला ते खूप कसतर झालं की मी कुठलाही विचार न करता अशी कशी म्हटले की मी महिनाभर सुट्टी घेईल. इथली 4 लेकरं 10वीला आहेत. हे मी कशी विसरले? कारण तेव्हा आई होती, एक निर्धास्तपणा माझ्यामध्ये होता. घरी आले. म्हटलं सानू अशी अशी मीटिंग झाली, लेकीला सांगत होते आणि म्हटलं माझ्याकडे मराठी विषय आला होता. मी सांगितलं की मी महिनाभर सुट्टीवर आहे. तिने जी नजर फिरवली माझ्याकडे म्हणजे तिला सगळं कळालं की आता हा आपल्या कोर्टात बॉल आलेला आहे. इथून पुढचा निर्णय आपण घ्यायचा आहे आणि आपण ठरवायचं आहे की आता मम्माने काय करायचं आहे. ती म्हटली की काही हरकत नाही, एक काम कर, मला फक्त सोडवायला ये पेपरला, बाकी मग तू दिवसभर थांब मांजरीत. सांगता धर्मसंकटातून वाचल्यासारखं वाटत असेल ना? तीच वाचवते मला, तीच वाचवते. तिला कळतं की मम्मा काय आहे, तिची जबाबदारी काय आहे, तिने आता कुठे असायला हवं, तिने आता काय करायला हवं आणि गोड आहे लेक माझी.